आणि असे स्वतःला खायला निलम कलम आणि देवाला वापरायला रस्त्यावर घेऊन 10 रुपयाची शंभर येऊ कसा पारू देवी माया श्रीकाम तेजस काम विभावसु आणि लक्ष्मीला कुंकुमार्चन करावं वर्षातून एकदा तरी नवरात्रामध्ये देवी माया श्रीकाम तेजस काम विभावसु पुढे त्याला धन पाहिजे असेल त्यांनी अष्टवसूंची उपासना करावी त्याला शक्ती पाहिजे असेल त्यांनी महादेवाची उपासना करावी त्याला अन्न पाहिजे असेल त्यांनी आदितीची अन्नपूर्णेची उपासना करावी अन्नाद्य कामस्मृती स्वर्ग कामो तिथे सुद्धा पुढे सांगितलेलं आहे की दीर्घायुष्य पाहिजे असेल दीर्घायुष्य म्हणजे माणसाचं आयुष्य किती दिवसात असावं बोला ना काहीतरी 100 1500 म्हणा ना काही 100 वर्षाचं आयुष्य असावं पण त्याच्यापेक्षा जर कुणाला जास्त दिवस जगायचं असेल तर अश्विनी कुमार नावाच्या देवता आहे स्वर्गातल्या त्या अश्विनी कुमारांची उपासना करावी माणसाचं आयुष्य वाढतं ज्याला पुष्टिकामं इलाम यदे प्रतिष्ठा काम पुरुषोरोदसी लोकमातरो ज्याला सौंदर्य पाहिजे असेल सौंदर्य म्हणजे रूप देवानं दिलंय ना पण त्याच्यापेक्षा जर कोणाला रूप पाहिजे असेल तर गंधर्वाची उपासना करावी ज्याला पत्नी मिळत नसेल लग्न होत नसेल एखाद्या मुलाचं तर त्यांनी उर्वशीच्या मंत्राचा जप करावा कोणाचा उर्वशी नाहीतर विश्वावसु नावाचा गंधर्व आहे त्या गंधर्वाच्या मंत्राची उपासना करावी उर्वशीच्या मंत्राची उपासना करावी निश्चित लग्न होईल पण जन्मातून एकदा माझ्या म्हणण्याकडे लक्ष दिलं का जन्मातून एकदा आता दरवर्षी जर लग्न करायची इच्छा झाली तर उर्वशी पूर्ण एकाचं लग्नच होईल त्याला कोणतरी सांगितलं मारुतीला चक्रा मार तिला दिवस रात्र मारुतीला वर्षभर चक्रा मारले एक दिवशी मारुतीला दुष्ट तिला खाबो हा चक्रा मारतो आणि मारला माझं लग्न होत नाही मारुतीला म्हणजे चुकलास तू माझंच झालं नाही तो तुझं होईल बुद्धिमत्तां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तुला बुद्धी पाहिजे असेल तर माझ्याकडे ताकद पाहिजे असेल तर माझ्याकडे यश प्राप्ती पाहिजे असेल यज्ञाची उपासना करावी देवी याग करावा विष्णू याग करावा लक्ष्मी याग करावा व्यंकटेश याग करावा हे ना आता या ब्रह्मोत्सवामध्ये याग असतो त्यामध्ये यागामध्ये भाग घ्यावा निश्चित यश प्राप्ती त्या ठिकाणी देते ज्याला विद्या पाहिजे असेल विद्या त्यांनी महादेवाची उपासना करावी महादेवाची उपासना केली की विद्या मिळते शक्ती मिळते आणि पुढे विद्या कामस्तु गिरीशम दाम्पत्यार्थम उमां सतीं दाम्पत्य म्हणजे नवरा बायको आता हे तर प्रत्येकाच्या घरोघरीच हे घरोघरीच आहे महाराज घरोघरीत मातीच्याच नवरा बायको मध्ये प्रत्येकाच्या कुणाचं उघडे कुणाचं झाकणे घरामध्ये द्वैत असतोच उमा सती उमा म्हणजे पार्वतीची उपासना करावी कुणी स्त्रीने म्हणून स्त्रीला रोज तुळस महादेव सांगितलेला आहे करतात तर नाही पटकन हो म्हणा आवाज कमी आला मी काय पाहिले पण करा पती पत्नी मध्ये जर बेबनावपणा असेल नवरा बायको मध्ये जर काही चालत नसेल काही भानगडी असत्या अबोला असेल तर उमा सती उमा म्हणजे पार्वती त्या पार्वतीची उपासना केली आता आमच्या भांडणाला चव नाही
दोघा नवरा बायकोची भांडणं असे भांडणं झाली की त्यांनी कोर्टात दावा दिला एकमेकांबरोबर, घटस्फोटापर्यंत गेले. दोन्ही वकील एके दिवशी घरी आले. कशामुळे भांडायला? 7 वर्ष संसार अगदी मनातून व्यवस्थित केला आणि आता तुमच्यात काय झालं? काही क्षुल्लक असेल तर मिटून टाकू, कशाला कोर्टाची पायरी चढायची? कशामुळे भांडण झालं तुमचं? घटस्फोटापर्यंत काही नाही म्हणजे क्षुल्लक कारण नाही म्हणजे कोणतं? लेकराचं नाव काय ठेवायचं त्याच्यामुळे भांडण. कारण कोणतं? लेकराची भांडण. लेकराचं नाव काय ठेवायचं त्याच्यामुळे भांडण. तर दोन्ही वकील म्हणले तुम्ही दोघा बाजूला व्हा, आम्ही कोर्टाच्या कायद्याप्रमाणे त्या लेकराचं नाव ठेवू. लेकरू कुठे म्हणजे डिलिव्हरी व्हायची, असं काय फाटक्यात पाय भांडायचं नाही. उमा सती पार्वतीची उपासना केली की पती पत्नीमध्ये बेबनापणा निघून जातो. धर्मार्थम उत्तमं श्लोकं तत्तल तन्वन् पितृं यजेत. अजून पुढे की जर यदा कदाचित धर्माचरणाकडे परमार्थाकडे जर माणसाची वृत्ती येत नसेल तर त्यांनी रोज 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणावं. विश्वं विष्णुर्वषट्कारं भूत भव्य भवत् प्रभु भूतग्रत भूतव्रत भावो भूतात्मा भूत भावना. 12 वेळेला. आता एवढं जर नाही घडलं तर कमीत कमी सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा आणि 3 सांगाला महिम्न स्तोत्र गावं. कुणाचं? महादेवाचं महिम्न स्तोत्र आहे. महिम्न स्तोत्र जर तुम्ही गायलं ना तर भूत प्रेत पिशाच आपल्या घरामध्ये येईल असं शास्त्र आहे. म्हणून महादेवाचं तांडव स्तोत्र म्हणावं, नमः शिवाय स्तोत्र म्हणावं संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे धर्माचरणाकडे प्रवृत्ती होते माणसाची. आणि शेवटी सांगितलेलं आहे की आपली वंशवृद्धी होण्याकरता काय करावं, म्हणजे आपली संतती वाढण्याकरता काय करावं, तर त्यांनी आपल्या पूर्वजांची उपासना करावी. वर्षाच्या वर्षाला श्राद्ध केलंच पाहिजे. आता कुणी म्हणते की काशी गयावून आली पुन्हा श्राद्ध करायची गरज नाही. हे चुकीचं आहे. तुम्ही काशी नाही गयाला कुठे जरी जाऊन आला तरी तुम्हाला तिथून आल्यानंतर वर्षाच्या वर्षाला श्राद्ध करावंच लागेल. का? त्यांची आपण संपत्ती खातो ना, मग त्यांच्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता श्राद्ध केलंच पाहिजे. मान्य का नाही? पटकन बोला. ओके मान्य. हो मान्य. हा, मार्गाला करायला लावा. जर नाही तर तुम्ही करायलाच लावा त्याला. का? भविष्यवृत्ती होते. वर्षाच्या वर्षाला श्राद्ध केला पाहिजे. आणि पक्ष 15 वेळा त्याला पितृपाठा म्हणतात, त्याच्यामध्ये पितृपूजन केलं पाहिजे. आणि अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांचं पूजन केलं पाहिजे. आणि रोज गाईला गोग्रास आणि एखादा महात्मा अमावस्येच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी एखादा कोणताही रस्त्यावरला महात्मा असू द्या, त्या महात्म्याला जीव घाला, तुमचा वंश वाढेल. वंशवृद्धी धर्मार्थम उत्तम श्लोक. आणि शेवटी सांगितलेले काय की कोणाला खलास करायचं असेल तर काय कर सांगायचंय तुम्हाला? नाही खरा तो एकच धर्म जगाला रोज बुडवाने